ठाण्यातील अवघ्या 7 वर्षाच्या रियांश सानिका दीपक खामकरनं अरबी समुद्रात 30 किलोमीटर एकट्यानं पोहून विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. 15 नोव्हेंबर 2025 रोजी 7 तास 30 मिनिटं 11 सेकंदात हे अंतर पोहून त्यानं पूर्ण केलंय. त्याच्या पराक्रमाची नोंद लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. रियांश खामकरनं स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रशिक्षक कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे घेतले असून ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव इथे नियमित सराव करत आहे. रियांशच्या या यशामुळे ठाणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचं सत्कार प्रसंगी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केलं. यावेळेला महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते गोवा इथे हवाई बीच ते हवाई वेल्ला बीच इथे 26 जानेवारी 2026 रोजी 10 किलोमीटर सागरी अंतर पार केलेले जलतरणपटू आयुषी आखाडे, सुयश शिंदळेकर, धृती कोळी, समीप्ता भावळ, रियांश खामकर, ओजस मोरे, गार्गी भरुणके, सिद्धू मोपेनेट्टी, विवान गुरसुळे, समर्थ विलारे यांचाही सन्मान करण्यात आला. तसंच जलतरणपटूंचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांचाही सन्मान करण्यात आला. यापूर्वी रियांशनं विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे 15 किलोमीटरचं आव्हानात्मक सागरी अंतर 3 तासात पोहून पार केलंय. 15 किलोमीटरचं अंतर पार करणारा रियांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरलाय. त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्ड्सनं घेतली आहे. रियांश खामकर हा स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेतोय. रियांश ठाणे महापालिकेच्या मारुतराव शिंदे तरण तलाव इथे दररोज सराव करतो. रियांश हा ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विद्यार्थी असून गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये रियांशनं 13 पदकं प्राप्त केली आहेत. त्यात 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकाचा समावेश आहे.